चला मुलांनो, स्कॉलरशिप वर्ग 8वा विषय इंग्रजी धडा 3रा which word question number 8 which word is similar in meaning to the word remote. रिमोट या शब्दाचा समान अर्थ शब्द लिहा. पण रिमोट म्हणजे काय? रिमोट म्हणजे दूरस्थ किंवा लांबचा. तर याच्यामध्ये लांबचा या शब्दासाठी कोणता शब्द आला आहे? कंट्रोल. कंट्रोल म्हणजे नियंत्रण, हा नाही आहे. नियर म्हणजे जवळ, हा बी नाही आहे. फार म्हणजे दूर, हा आहे. डिसाईड म्हणजे दुसरी बाजू, तर हा नाही आहे. म्हणून फार हा शब्द, रिमोटचा फार हा शब्द समानार्थी शब्द आहे. बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 9 which of the following words has not the same meaning as neat. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा अर्थ नीट या शब्दासारखा नाही? नीट सारखा नाही. नीट म्हणजे काय? टापटिप्पणा. नीट अँड टायडी एक फ्रेज आहे बघा मुलांनो. नीट अँड टायडी. नीट अँड टायडी म्हणजे काय? नीटकेपणा किंवा टापटिप्पणा. तर स्मार्ट आता शब्दासारखा नाही लिहायचं आहे. स्मार्ट काय? स्मार्ट म्हणजे चांगला टापटिप झाला तो. टायडी तर फ्रेजच आहे नीट अँड टायडी. आणि त्यानंतर स्ट्रेट म्हणजे सरळ, हा त्याच्यामध्ये लागू होत नाही. आणि ऑर्डरली म्हणजे काय? क्रमवारपणे. ऑर्डरली आपण ऑर्डरली तुम्ही काय करा? रांगा करा, म्हणजे टापटीप रांगा झाल्या त्या. मुलांनी आपापल्या वर्गाप्रमाणे ऑर्डरली रांगा करा. ऑर्डरली म्हणजे काय? एक लयबद्धपणे, म्हणजेच नीटनेटकेपणा आहे त्यात. ऑर्डरलीमध्ये नीटनेटकेपणा आहे, टायडीमध्ये नीटनेटकेपणा आहे, आणि स्मार्टमध्ये सुद्धा नीटनेटके टापटीपणा आहे. तर स्ट्रेट म्हणजे सरळ, याच्यामध्ये तो शब्द येत नाही. म्हणजे शब्दासारखा नाही म्हणून नीटचं शब्दासारखा नाही, तो स्ट्रेट होईल. प्रश्न 10 which of the following opposite pairs is not correct. पुढील विरुद्ध शब्दाच्या जोडीपैकी कोणती जोडी बरोबर नाही? किंवा चूज करेक्ट अल्टरनेटिव्ज ऑफ ऑड पेयर्स. ऑड म्हणजे वेगळी जोडी निवडा. पर्याय चूज निवडा. गटात न जुळणाऱ्या जोडीचा योग्य पर्याय निवडा, असा अर्थ होईल त्याचा. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय, करेक्ट म्हणजे बरोबर, ऑफ ऑड पेयर म्हणजे वेगळी जोडी. वाईल्ड म्हणजे काय? रानटी. आणि टेम म्हणजे काय? पाळीव किंवा माणसाळलेला किंवा वश केलेला. टेमचा अर्थ काय होईल? पाळलेला, वश केलेला किंवा माणसाळलेला. वाईल्ड टेम तर हे विरुद्धाची झाली. आपल्याला काय करायचं आहे? वेगळा जोड. वाईल्ड टेम, गॅदर, डिस्पर्स. गॅदर आणि डिस्पर्स. गॅदर म्हणजे गोळा होणे, डिस्पर्स म्हणजे विखरलेला किंवा पांगणे. तर अस्टोनिश आणि सरप्राईज ही जोडी, अस्टोनिश आणि सरप्राईज. अस्टोनिश म्हणजेच आश्चर्यचकित, आणि सरप्राईज म्हणजे सुद्धा आश्चर्यचकित. बघा, अस्टोनिश, सरप्राईज. ॲग्री, डिसॲग्री विरुद्धार्थी. गॅदर, डिस्पर्स विरुद्धार्थी. वाईल्ड टेम विरुद्धार्थी. पण अस्टोनिश आणि सरप्राईज हे समानार्थी शब्द आहे, म्हणून ही वेगळी जोडी आहे. बाकीच्या तिन्ही जोड्या ह्या विरुद्धार्थी, पण ही समानार्थी जोडी आहे, म्हणून ही उत्तर आहे अस्टोनिश आणि सरप्राईज. which of the following words is not similar in meaning of the word ब्युटिफुल. पुढीलपैकी कोणता शब्द ब्युटिफुल या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? समानार्थी शब्द नाही म्हणजे ब्युटिफुल म्हणजे सुंदर. आता प्रिटी ही ब्युटिफुलशी संबंधित आहे. प्रिटी म्हणजे सुंदरच, लवली म्हणजे सुंदरच, आणि हँडसम म्हणजे सुंदर. पण स्मार्ट म्हणजे हुशार किंवा चतुर, गुणवान. म्हणजे स्मार्ट हा शब्द सुंदरशी संबंध नाही, तर स्मार्ट हा गुणाशी संबंधित आहे. म्हणून ब्युटिफुलचा वेगळा शब्द न बसणारा, सारखा नसणारा स्मार्ट हा शब्द आहे. त्यानंतर प्रश्न पाहू आपण. आता पुढचं पान आहे, पेज नंबर आहे 15. पेज नंबर 15 आणि प्रश्न नंबर आहे 12. चला पुढं. व्हॉट इज द ऑपोजिट ऑफ द वर्ड जॉय.
जॉय या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? जॉय म्हणजे आनंदी, जॉय म्हणजे आनंद. हॅप्पी नाही होत, सॅड दुःख, आणि सॉरो आणि ग्लॅड. आता सॅड आणि सॉरो या दोन्ही जवळपास अर्थ सेम आहे. सॅड म्हणजे दुःख आणि सॉरो म्हणजे दुःख, पण जॉयचा हॅपीचा विरुद्धार्थी हॅपी सॅड, याचा विरुद्धार्थी हॅपी सॅड होतो. हॅपीचा विरुद्धार्थी शब्द सॅड होईल, पण जॉयचा मजेदार, मजा घेणे, जॉय म्हणजे मजा घेणे, सॉरो म्हणजे दुःखी कष्टी. तर जॉयचा विरुद्धार्थी शब्द आहे सॉरो, ग्लॅड म्हणजे आनंदी, म्हणून पर्याय 3. चला 13वा प्रश्न. चूज द सिमिलर मिनिंग ऑफ द वर्ड मिनिंग ऑफ द वर्ड मॉन्स्ट्रेस या शब्दाचा समानार शब्द निवडा. मॉन्स्ट्रेस म्हणजे काय? मॉन्स्ट्रेस म्हणजे एक राक्षसी किंवा अघोर. मॉन्स्ट्रेस म्हणजे अघोर किंवा राक्षसी, हाच त्याचा अर्थ घ्यायचा. तर मग मॉन्स्ट्रेसचा विरुद्धार्थ शब्द लार्ज, नुसता मोठा नाही होणार. अनयुज्युअली लार्ज, युजली म्हणजे सामान्यपणे, पण सामान्यापेक्षा बी खूप मोठा असा अघोरी किंवा राक्षसी, म्हणून अनयुज्युअली लार्ज हे उत्तर बरोबर आहे. लार्ज म्हणजे फक्त मोठा, अन म्हणजे नाही, युज्युअली म्हणजे नेहमीचा किंवा सामान्यपणासारखा नाही असा तो, लार्ज मोठा. व्हेरी टॉल खूप मोठा नाही, आणि क्रूल म्हणजे दुष्ट, तर हा बी नाही. तर सर्वसामान्यापेक्षा नेहमीपेक्षा खूपच मोठा असणारा तो म्हणजेच काय? मॉन्स्ट्रेस. चला याच्यानंतर मग याचं उत्तर आहे अनयुज्युअली लार्ज. ज्याला मी लाल केले ते उत्तर आहे त्याचा मुलांनो. 14वा प्रश्न. विच वर्ड इज द ऑपोजिट ऑफ द वर्ड वर्स्ट? वर्स्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? वर्स्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? वर्स्ट म्हणजे सर्वात वाईट. वर्स्ट म्हणजे काय? सर्वात वाईट. मग सर्वात वाईट असणाऱ्याचा विरुद्ध शब्द सर्वात चांगला असेल. मग बेटर अधिक चांगला, मग चांगला आहे बेटर, मग पण इथं कसं आहे सर्वात वाईट, मग सर्वात चांगला पाहिजे ना. बेटर म्हणजे अधिक चांगला. वर्स म्हणल्यावर इथं वर्स बी होत नाही, आणि आपल्याला काय लिहायचं आहे? आपल्याला प्रश्न